नमस्कार मित्रांनो, मी सुनील आपलं सर्वांचं फास्ट ट्रॅक सक्सेस की या स्टडी चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण बेसिक मॅथमॅटिक्सची सिरीज सुरू करत आहोत आणि त्यामध्ये आज आपण संख्यांचे प्रकार जे परीक्षेला इम्पॉर्टंट आहे त्या सर्व संख्या किंवा विचारल्या गेलेल्या असतात संख्या, त्या सर्व संख्या आज कवर करणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, आपण सिरीज काढणार आहे जी काही बेसिक मॅथमॅटिक्सवरती, ते आपण प्रत्येक टॉपिक यामध्ये कवर करणार आहोत. पॅरलली आपण राज्यसेवा आणि जे कंबाईन जसं की PSI-ST असिस्टंट या परीक्षेवरचे जे प्रिव्हियस इयरचे विचारलेले प्रश्न आहेत ते आपण कवर करणार आहोत. त्याचेही आपण वेगळे पार्ट्स करणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला काय सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये कळवत जा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तर आज आपण आजचा पहिला टॉपिक सुरू करूया, संख्यांचे प्रकार. सर्वात अगोदर नैसर्गिक संख्या, त्यांना म्हणतो आपण नॅचरल नंबर्स. तर त्या कुठल्या असतात? ज्या संख्यांचा उपयोग ह्या वस्तू मोजण्यासाठी होतो त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात, कारण आपण त्या वस्तू मोजण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मग त्या अनंत असतील, म्हणजे त्या पॉझिटिव्ह 1पासून तर त्या किती असू शकतात, इन्फिनिटीपर्यंत असतात. ठीक आहे. या संख्यांचा गणना करण्यासाठी एक जी क्रिया असते, म्हणजे गणना करण्यासाठी ज्या क्रिया 1 या संख्येपासून केली जाते, नेहमी शून्यापासून सुरुवात होत नाही या संख्यांना. म्हणूनच सर्वात लहान जेव्हा नैसर्गिक संख्या विचारली जाते तर ती 0 नसते, ती असते 1. आणि सर्वात मोठी जर नैसर्गिक संख्या असते ती आपल्याला सांगता येत नाही, कारण या नैसर्गिक संख्या अनंत आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि 0 ही नैसर्गिक संख्या नाही, हे आपण लक्षात घ्यायचे. मग याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट्स काय लक्षात ठेवण्यासारखे, तर या संख्या ज्या आहेत या n अक्षराने दर्शवल्या जातात. का? त्यांना नॅचरल नंबर n अक्षराने दर्शवतात. नैसर्गिक संख्यांची जी बेरीज असते ती नैसर्गिक संख्याच येते आणि नैसर्गिक संख्यांचा गुणाकार देखील नैसर्गिक संख्याच येत असतो. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे चौथा पॉईंट जो आहे, सर्व नैसर्गिक संख्या या धन आहेत, म्हणजे त्या पॉझिटिव्ह असतात. नेक्स्ट आहे पूर्ण संख्या, ज्याला आपण होल नंबर्स म्हणतो. नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्यामध्ये जर 0 मिळवलं, म्हणजेच नैसर्गिक संख्यांमध्ये 0 ही संख्या वाढवली असता मिळणाऱ्या संख्या संचाला पूर्ण संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, त्यामध्ये दिलेले आपण 0 ॲड झालेली. नैसर्गिक संख्या म्हणजे 0 नसतात, पूर्ण संख्यांमध्ये म्हणजे होल नंबर्समध्ये 0 इन्क्लुडिंग असतो. 0, 1, 2, 3, 4, 5 मग त्या अनंत असतील, इन्फिनिटी असतील. ठीक आहे. तसंच ज्या सर्वात मोठी जी पूर्ण संख्या आहे ती आपल्याला सांगता येत नाही, कारण त्या अनंत आहे. आणि भारताने शोधलेल्या शून्याच्या संख्यांच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे कार्य केले, म्हणजे 0 हे इम्पॉर्टन्स आहे जे कॅल्क्युलेशन्समध्ये. तर एखाद्या समूहात समजा एकही वस्तू नाही आहे, तो दर्शवण्यासाठी तो जो समूह संच असतो त्याला आपण झिरोने दर्शवतात. तसंच समजा एखाद्या संख्या आहेत 50, 70, 100, यामध्ये जो 0 असतो तो अंकाचा स्थानदर्शक अंक म्हणून वापरला जात असतो. मग यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत, तर या संख्या ज्या असतात या W या अक्षराने दर्शवतात. आणि सर्वात लहान जी पूर्ण संख्या आहे इथे तर ती 0 आहे. नेक्स्ट पूर्णांक संख्या, ज्यांना आपण इंटिजर्स म्हणतो. यामध्ये धनसंख्या, पूर्ण संख्या व 0 या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, तर त्या म्हणजे इकडे अनंत असू शकतात निगेटिव्ह साईडला आणि पॉझिटिव्ह साईडलाही अनंत असू शकतात. मग त्याच्यात आपण 0 ही त्यांची मिडल संख्या असतेच, 0 ही मिडल संख्या असते. ठीक आहे. त्यालाच मध्यवर्ती संख्या असं पूर्णांक संख्या असेही म्हणतात. ठीक आहे. मग यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तर 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. सर्वात मोठी ऋणसंख्या म्हटलं तर ती आहे -1 आणि सर्वात लहान धनसंख्या जर म्हटलं तर ती असेल 1. आणि कोणत्याही पूर्णांक संख्यांची बेरीज असू द्या, वजाबाकी किंवा गुणाकार
ही पूर्णांक संख्याच येत असते. आणि महत्त्वाचे म्हणजे पूर्णांक संख्या ह्या आय अक्षराने, इंटिजर्स आहेत म्हणून आय या अक्षराने दर्शवतात. सर्वात लहान आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही सांगता येत नाही. सर्वात लहान का नाही, तर मायनस इकडे -1, -2, -3 या मायनस संख्यासुद्धा अनंत आहेत. आणि सर्वात मोठीही सांगता नाही येत का, तर 1, 2, 3, 4, 5 त्याही अनंत संख्या आहे. म्हणजे उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे संख्या लहान होत जातं. आणि 0 हा धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो, तर ते एक 0 हा मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. नेक्स्ट, समसंख्या, इव्हन नंबर्स. ज्या संख्यांच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक येत असतात त्यांना समसंख्या म्हणतात. किंवा आपण साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं की ज्या संख्येस 2ने निशेष भाग जातो म्हणजेच पूर्ण भाग जातो, किंवा त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. खालीच उदाहरणार्थ दिलेलं आहे. 34 मध्ये 4 म्हणजे शेवटची संख्या 4 आहे म्हणून त्या समसंख्या आहे. 638 मध्ये 8 शेवटची 8 ही संख्या असल्या कारणाने ती समसंख्या आहे. आणि 90 हे आपण काही एक्झाम्पल्स घेतले. यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तर इम्पॉर्टंट असे आहे की सर्व समसंख्यांना 2ने निशेष भाग जातो. सर्व समसंख्यांना 2ने निशेष भाग जातो. क्रमागत समसंख्यात हा 2चा फरक असतो. म्हणजे कुठल्याही 2 जर क्रमागत संख्या घेतल्या, जसं 12, 14 या क्रमागत समसंख्या आहेत. 12, 14, 16, 18 यांच्यामध्ये जो फरक आहे तो 2चा आहे. आणि कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट संख्या ही समसंख्या असते. म्हणजे कसं, जर समजा आपण 1, 2, 3, 4 कोणतीही नैसर्गिक संख्या घेतली त्याची दुप्पट करून बघा. आपण एक्झाम्पल बघूया. म्हणजे आता या एक्झाम्पलमध्ये 5 ही नैसर्गिक संख्या आहे. 5ची दुप्पट केली तर ती 10 येते. मग 10 ही समसंख्या. सेम तुम्ही कोणतीही घ्या नैसर्गिक संख्या. तुम्ही जर 2 घेतली, 2ची दुप्पट 4, ती पण कोणती समसंख्या. 3 घेतली, 3ची दुप्पट 6, ती कोणती, ती समसंख्या. सेम 5चं आपण आता बघितलं, 5च्या दुप्पट 10 ही सुद्धा समसंख्या येत असते. नेक्स्ट, विषम संख्या. समसंख्या ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. आणि विषम संख्या कोणत्या आहेत, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येत असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. किंवा ज्या संख्येस 2ने निशेष भाग जात नाही त्यांना विषम संख्या असं म्हणतात. एक्झाम्पल दिले आहेत 33, 247, 95 किंवा तुम्ही इतरही घेऊ शकता 27, 29, 37. ठीक आहे. मग यात इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत, तर विषम संख्येला 2ने भागल्यास बाकी 1 उरेल. आणि 2 क्रमवार ज्या विषम संख्या येतील त्यातील जो फरक असेल तोही 2चा असेल. म्हणजे जसं आपण बघितलं 3 आणि 5 या क्रमवार विषम संख्या यांच्यातील फरक देखील 2 असतो. आणि कोणत्याही विषम संख्यांची बेरीज वजाबाकी किंवा त्यांची बेरीज वजाबाकी जी आहे ती समसंख्याच येत असते. कोणत्याही विषम संख्या घेऊन, जसं आपण 5तनं 3 गेले उरले 2, 7तनं 5 गेले उरले 2, 7तनं 3 गेले उरले 4, म्हणजे समसंख्याच येईल. कोणत्याही विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही समसंख्याच येत असते. आणि चौथा पॉईंट आहे, विषम संख्येत 1 मिळवल्यास किंवा 1 वजा केल्यास समसंख्या मिळते. म्हणजे 5तनं 1 वजा केला तर ती 4, म्हणजे 4 ही समसंख्या असते. नेक्स्ट, त्रिकोणी संख्या. मित्रांनो, हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्रिकोणी संख्या यावर गट क आणि ड ला प्रश्न असतात. गट ड ला जर संख्यांच्या प्रकारवरती प्रश्न आला तर यावर हमखास प्रश्न असतो. तर तो कसे असतात, काय असतात ते आपण बघणारच आहोत. पण त्याचे डेफिनेशन वगैरे बघूया. 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीच त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे तेच म्हणायला गेलं तर काय, त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी आपल्याला कसं काय करावं लागतं, त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी त्या संख्येची दुप्पट करावी व आलेल्या दुपटीचे अवयव पाडल्यास अवयव जे येतील ते जर क्रमागत आले किंवा क्रमागत येत असतील तर त्या संख्या त्रिकोणी असते. एक्झाम्पल घेतले आपण बघा. 6ची दुप्पट किती होते, 12. मग 12चे असे अवयव पाडायचे की त्याला लागून येणारे अवयव जे असतील त्या लागून येणाऱ्या संख्या असतील. जसं 3 चौक 12, 3 आणि 4 हे अवयव कसे आहेत, लागून येणारे, म्हणून 6 ही आपली त्रिकोणी संख्या असते. मग एक्झाम्पल बघूया त्याच्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जातात.
खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे? दिलेले ऑप्शन्स आहेत, पहिले 20, दुसरं आहे 8, तिसरं 12 आणि चौथं आहे 15. सर्वात पहिलं ऑप्शन बघूया 20. मग आपल्याला मेथड्स काय सांगितलं आहे की त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी काय करायचं असतं, त्या संख्येची दुप्पट करायची. मग 20ची दुप्पट केली त्याचे अवयव पाडायचे. बघा आपण सॉल्व करूया. 20ची दुप्पट केली 40 आणि त्याचे अवयव पाडले. मग आता अवयव काय काय पडले, 1 8 पंचे 40, 8 गुणिला 5, नंतर 10 चोक 40, 10 गुणिला 4, 20 गुणिला 2 ते पण 40 होतात. म्हणजे याचे अवयव जर पाडले 40चे तर याच संख्या मिळतील. मग याला हे अवयव पाडल्यानंतर तर त्याला लागून येणारे आहेत का, क्रमागत येणारे काही अवयव आहेत का, तर नाही आहे. म्हणून आपल्याला ही 20 ही नैसर्गिक त्रिकोणी संख्या नाही आहे. पुढचं ऑप्शन काय, 8. मग आता 8 म्हणजे सुरुवातीला 8चे काय करायचे, दुप्पट करायचे आणि त्याचे अवयव पाडायचे. 8ची दुप्पट 16, 16चे अवयव पाडले. मग जे अवयव आले त्याच्यात पण चेक केलं मी की लागून येणारे कुठले अवयव आहेत का, लागून येणाऱ्या संख्या नाही आहे. म्हणून 8 ही पण त्रिकोणी संख्या नाही आहे. नेक्स्ट काय 12. मग पुन्हा याच्यात सेम प्रोसिजर, 12ची दुप्पट केली 24 आले. 24चे अवयव पाडले, त्याच्यात लागून येणाऱ्या संख्या दिसत आहेत का कुठे, अवयवमध्ये नाही आहे. म्हणून 12 ही देखील त्रिकोणी संख्या नाही आहे. मग आता नेक्स्ट बघूया शेवटचं 15. मग 15चे काय केलं, दुप्पट केली 30 आली आणि 30चे अवयव पाडले, 5 7 30. या लागून येणारे आहेत अवयव, जे आहेत याला लागून येणारे अवयव आहेत. म्हणून 15 ही त्रिकोणी संख्या आहे. यावरती प्रश्न असतोच मित्रांनो की कोणत्या त्रिकोणी संख्या आहे नाही आहे. तसं आपण डिटेल्समध्ये पुढेही बघूच, ज्यावेळेस एक्झाम्पल्स वगैरे प्रॅक्टिस करू त्यावेळेस यावरचे आपण घेऊया. हे आणि समसंख्या विषम संख्या याच्यावरती प्रश्न असतात, आपण त्याचे एक्झाम्पल्स घेताना डिटेल समजून घेऊ अजून. ठीक आहे. नेक्स्ट मग आता यात नोट करण्यासारखं काय, सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आणि 1 ते 100पर्यंत किती एकूण त्रिकोणी संख्या आहेत, तर त्या 13. गट ड ला असे डायरेक्ट प्रश्न येतात की 1 ते 100पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती, तर ते 13. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, हे सर्व असे प्रश्न आहेत. हे तुम्हाला किंवा चूक-बरोबरमध्ये सुद्धा हे असे टाकू शकतात की 0 ही नैसर्गिक संख्या आहे, चूक किंवा बरोबर असे प्रश्न येतील. ठीक आहे. नेक्स्ट मूळ संख्या, प्राईम नंबर, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, यावरही क्वेश्चन असतोच. हे आपण जे घेतलं आहे संख्यांच्या प्रकारमध्ये, हे सर्व जे विचारले गेलेले आहेत परीक्षेला आणि इम्पॉर्टंट आहे, आपण तेच कव्हर करतो आहे. तर मग बघूयात प्राईम नंबर्स, मूळ संख्या. ज्या संख्येस त्याच संख्येने आणि एकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात, प्राईम नंबर्स म्हणतात. ते उदाहरणार्थ मी दिलेले 2 3 5 7 11 13. मित्रांनो 100पर्यंत हे 2-3दा जर तुम्ही रीड केले ना, तुमच्या लक्षात येईल. हे सर्व नंबर्स आहेत, हे तुमच्या लक्षात राहतील आणि यांना कोणत्याच संख्येने भाग जात नसतो. ठीक आहे. हे उदाहरण आपण घेतलेले आहे. तर यात काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते बघूया. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. एकमेव सममूळ संख्या कोणती, असा प्रश्न आला तर पॉईंट 2 आहेत बघा. एकमेव मूळ संख्या, सममूळ संख्या ती 2 आहे. बाकी सर्व तुम्हाला ऑड संख्या दिसतील. बघा उदाहरणार्थामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत सर्व त्या ऑड दिसत आहेत, म्हणजेच तुम्हाला त्या विषम संख्या दिसतात. एकमेव समसंख्या आहे ती म्हणजे 2. तिसरा पॉईंट, मूळ संख्या अनंत आहेत. एक ही मूळ संख्या नाही. मूळ संख्यांचा मसावी 1 असतो आणि मूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स 5 आणि 6 नंबरचे आहेत. ते तुम्हाला लसावी आणि मसावीमध्ये त्याचे गुणधर्म वापरावे लागतात की मूळ संख्यांचा लसावी काढा, मसावी काढा. मसावी एकच असतो आणि लसावी विचारलं तर त्यांचा गुणाकारा इतका असतो. ठीक आहे. नेक्स्ट मग आता इम्पॉर्टंट अजून काय विचारलं जातं परीक्षेला, तर 1 ते 100पर्यंत किती मूळ संख्या आहेत. मग आपल्याला वरती आपण त्या घेतल्या आहेत उदाहरणार्थामध्ये, ते सर्व 1 ते 100पर्यंत आहेत. त्या टोटल किती संख्या आहेत, 25 आहे. त्यावरही विचारलं तर त्यांची एकूण त्या 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, तर ती आहे 1060. आणि 1 ते 50पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, तर त्या आहेत 15. आणि चौथा पॉईंट आहे 1 ते 50पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे 328. मित्रांनो हे जे पॉईंट्स इम्पॉर्टंट केलेले आहेत, हे विचारलेले प्रश्न असेच्या असे आहेत. गट डच्या परीक्षेला तर असतातच, काही वेळेस क ला सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. की
म्हणजे अगोदर विचारले गेले, आता प्रश्नाचे स्वरूप बदलले. आता म्हणजे एक्झाम्पल्सवरती जास्त भर दिला जातो, पण गट ड ला विचारण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. नेक्स्ट, सहमूळ संख्या को प्राईम नंबर्स. ज्यास दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतील त्यांना सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ दिले बघा, 9 व 10, 5 व 27 आणि 12 व 35. जर यांचे आपण अवयव पाडले, 9 व 10 बघूया आपण. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल 9 आणि 10. तर 9चे अवयव जर पाडायला गेलो तर 3 त्रिक 9 आणि 10चे 5 दुने 10. तर 9चे अवयव आणि 10चे जे अवयव पडले त्याच्यामध्ये कुठलेही सामायिक विभाजक तुम्हाला दिसत नाही. सेम तुम्हाला 5 आणि 27 आणि 12 आणि 35मध्ये दिसतील. ठीक आहे. नेक्स्ट, इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, तर सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो आणि त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकार आहेत का. मूळ संख्या सहमूळ संख्या सारखंच आहे. क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्याच असतात. म्हणजे कोणत्याही लागून येणाऱ्या, जसं आता इथे आपण पहिल्याच एक्झाम्पलमध्ये बघितले 9 आणि 10 ह्या काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. कोणत्या आहेत, क्रमागत येणार आहेत. मग ह्या काय आहेत, सहमूळ संख्याच असतात. इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. नेक्स्ट, जोडमूळ संख्या, ज्यांना आपण ट्विन प्राईम नंबर्स असं म्हणतात. मग आता दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असली त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे काय, दोन संख्यांमधील फरक 2चा असल्यास त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. मग एक्झाम्पल्स वगैरे बघूया आपण त्याच्यावरचे. बघा, नोट्स इम्पॉर्टंटमध्ये तेच आहे. 1 ते 100पर्यंतच्या जोडमूळ संख्या किती जोड्या आहेत असा प्रश्न विचारला गेलेला आहे की एकूण किती जोड्या असतात, तर त्या 8 जोड्या असतात. कुठल्या, त्याही आपण घेतलेल्या आहे. 3 आणि 5 याच्यातील फरक कितीचा आहे, 2चा आहे. आपण डेफिनेशन किंवा व्याख्यामध्ये म्हटलेलं आहे की दोन संख्यांमधील फरक जर 2चा असल्यास त्यांना त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. पण त्या दोघंही संख्या मूळ संख्या असल्या पाहिजे. बघा, 3, 5 मूळ संख्या, त्यांच्यातील फरक 2चा आहे. 5, 7, 11, 13, 17, 19 ह्या जोड्या दिल्या आहेत. तर ह्या एकूण जोड्या किती आहेत, 8. हा प्रश्न विचारता. ठीक आहे. नेक्स्ट, थँक्यू मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांबरोबर शेअर करा आणि लाईक, तसेच काही कमेंट्स असतील तर तुमच्या आमच्यापर्यंत कळवा. आम्ही त्यात काय जे बदल करायचे ते करूया. ठीक आहे. थँक्यू.